आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदार। बाळासाहेब थोरात यांनी हा सवाल केलाय। बोगस मतदारांचा दावा ही मवियाची नौटंकी असल्याचं उदय सामंत यांनी म्हणत थोरातांना प्रत्युत्तर दिलं। संगमेर मतदारसंघामध्ये 9,500 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे। मी अनेक वेळा असं सांगितलंय की वोट चोरी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बोललं जातं, तर महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा जर ते वोट चोरीवर किंवा त्या बोगस ईव्हीएम वर निवडून आले असतील तर। आणि युबीटी इकडचे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामे देऊन टाकायचे। कसं आहे, एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला पटत नसेल, आपण जर प्रचंड स्वाभिमानी असू, आपण जर स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवत असू, आपल्यामध्ये एवढा स्वाभिमान आहे, तर त्या स्वाभिमानानं खासदारकीचे सगळे राजीनामे दिले पाहिजे।